विद्यार्थी मित्रो, नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान याच्यामध्ये पाठ क्रमांक 5 अन्नपदार्थांची सुरक्षा उपघटक अन्नबिघाड हा घटक पाहणार आहोत. बघा, तत्पूर्वी मी या एका लहानशा कागदावरती तुम्हाला याची इन्फॉर्मेशन देत आहे. आता आपण या पाठ्यपुस्तकाकडे लगेच वळणार आहोत. तत्पूर्वी पाठ्यपुस्तक बघून घेऊया, त्याचं वाचन करूया. बघा, 5वा धडा या ठिकाणी सांगितलेला आहे. इयत्ता 7वीमधील 5वा धडा अन्नपदार्थांची सुरक्षा याच्या संदर्भातला हा धडा या ठिकाणी आलेला आहे. हा धडा आपण व्यवस्थित बघायचा आहे. तत्पूर्वी आपण याचं वाचन करून घ्यायचं आहे. वाचन केल्यानंतर आपल्याला ह्याची माहिती मिळू शकेल. बघा, खालील तक्ता योग्य माहिती भरून पूर्ण करायचा आहे. स्रोत बघा, त्याचे कोणकोणते दिले आहेत, स्रोत बघायचे आहेत. स्रोत बघत असताना अनुक्रम नंबर दिला आहे, पदार्थ स्रोत दिला आहे, त्याच्यानंतर साईडला आपल्या शरीराला मिळणारे घटक व त्यांचे कार्य कोणकोणते आहे हे आपण बघायचं आहे. अनुक्रम नंबरमध्ये 1 बघा, पदार्थ स्रोत ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ इत्यादी. आपल्या शरीराला मिळणारे घटक कोणकोणते आहेत, त्याच्यापासून पिष्टमय पदार्थ मिळतात किंवा तृणधान्यापासून आपल्याला ऊर्जा वगैरे मिळते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कार्य, त्याच्यामुळे कार्य कोणते होते हे आपण आपल्या पद्धतीनं लिहायचं आहे. अशा पद्धतीचा हा एक तक्ता, एक चार्ट पूर्ण करायचा आहे. पुढं बघा, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहेत. पण हे अन्न घटक ज्या पदार्थातून मिळतात, जसे गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादी खराब किंवा किडलेले असतील तर काय होईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी माहिती घेत असताना किंवा अभ्यास करत असताना काय सांगितलं आहे बघा, या ठिकाणी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहेत. पण हे अन्न घटक ज्या पदार्थातून मिळतात, जसे गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादी खराब किंवा सडलेले असेल तर काय होईल, तर त्याच्यापासून आपल्याला योग्य पोषण किंवा पदार्थ किंवा घटक आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार नाहीत. कडधान्य वगैरे आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही, त्याच्यातून पिष्टमय पदार्थापासून ऊर्जा वगैरे मिळणार नाही, फायबर्स वगैरे मिळणार नाहीत, ही बाब लक्षात ठेवायची आहे. पुढं बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, अन्नबिघाड. आता अन्नबिघाड हा जो काही उपघटक आपण बघायचा आहे, अभ्यासाचा आहे, त्या संदर्भातील माहिती दिली आहे. आता अन्नबिघाड, आता या अन्नबिघाडमध्ये या ठिकाणी एक उंदीर दिसतोय, गव्हाची काही पोती दिसत आहेत व गव्हाच्या पोतीच्या साईडला त्या उंदीर येऊन काय करायला लागला आहे, तर ते गहू खायला लागला आहे. म्हणजेच कशा पद्धतीनं ही पद्धत चालू आहे हे या ठिकाणी बघायचं आहे. हे बघून घ्या थोडंसं. त्याच्यानंतर साईडला बघा, एक माणूस त्या ठिकाणी छायाचित्रामध्ये दिसतोय. तो काही पदार्थांचे वस्तूचा स्टॉल लावला आहे. हॉटेल्स म्हणा किंवा एक फूड वेंडर्स आहे तो त्या ठिकाणी, व कढईतून काही पदार्थ काढत आहे तळून, हे आपण या ठिकाणी बघू शकतोय. हे बघायचं. त्याच्यानंतर बघा, खाली एक माणूस आहे, एक मनुष्य बघतोय त्या ठिकाणी. एक मनुष्य पुढं जात असताना एक महिला त्या ठिकाणी दिसते. ती महिला बाजारामध्ये बसलेली आहे. ती आपल्या तराजूतून काही पदार्थ त्यांना देत आहे, हे बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा, त्या ठिकाणी एक पोती आहेत, पोतीमधून धान्य खाली इसकटून पडलेलं आहे, हे आपण या ठिकाणी बघू शकतोय. म्हणजे वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी घडत आहेत. म्हणजे अन्न बिघाडाला ह्या कारणीभूत काही घटना वगैरे असतील तर ते आपण या छायाचित्रामध्ये बघत आहोत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ही माहिती आपण थोडीशी व्यवस्थित बघून घ्यायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं बघा, अन्न बिघाडास कारणीभूत घटक बघा. अन्न बिघाडास कारणीभूत घटक कोणकोणते आहेत हे थोडेसे आपण बघायचं आहे. आता याच्या संदर्भात जर समजा पूर्ण अचूक चांगली माहिती घ्यायची असेल तर आपल्याला याचं वाचन भरपूर करावं लागणार आहे. भरपूर वाचन केलं, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वाचन करा. पान नंबर 34वरती धडा 5वा आहे, इयत्ता 7वीमधील अन्नपदार्थांची सुरक्षा, हा धडा पुन्हा वाचा. अन्न बिघाडास कारणीभूत घटक असणारे कोणकोणते घटक असतील तर हे आपण थोडंसं शोधून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही वेळा फळांच्या साली काळपट पडतात, काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घाणेरडा वास येतो, हे पदार्थ खाण्यास अयोग्य असतात. काही वेळा निसर्गतः मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. उदाहरणार्थ, जास्त शिजवणे, ओलसर जागी ठेवणे, अयोग्य साठवणूक यामुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना ते खराब होतात. याविषयीची अधिक उदाहरणे तुम्हाला देता येतील का? म्हणजेच अन्न बिघाडास कारणीभूत घटक कोणकोणते आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता किंवा ह्या बाबी तुम्ही या ठिकाणी बघायच्या आहेत. हे बघितल्यानंतर तुम्हाला
ह्याच्या संदर्भातील माहिती व्यवस्थित कळू शकेल. त्याच्यासोबतच जे काही ठेवण्याच्या पद्धती वगैरे असतील हे आपण व्यवस्थित बघायचं आहे. पुढं आपण जाऊया. आता या ठिकाणी थोडीशी पुढील माहिती मी या ठिकाणी पुन्हा देतोय किंवा सांगतोय. थोडंसं बघायचं आहे, वाचन करायचं आहे. आपण जे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्नपदार्थ खातो ते चांगले व उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे. हे अत्यंत जे काही अन्नपदार्थ वगैरे खातो ते अन्नपदार्थ चांगले असणे हे खूप गरजेचे आहे. अन्यथा आपण रोगास बळी पडू किंवा आपली प्रकृती बिघडेल. प्रकृती बिघडली तर आपल्याला खूप वाईट गोष्टींना सामोरे जावं लागतं. म्हणून त्याच्यापासून आपण वाचणे थोडेसे गरजेचे आहे. अन्नपदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्नबिघाड होय. म्हणजेच अन्नबिघाड म्हणजे नेमकं काय? अन्नबिघाडाच्या संदर्भात ही माहिती दिली आहे, ही थोडीशी बघायची आहे. चांगलेच अन्न खायचं असं सांगितलं आहे. खाली थोडंसं बघा. सुट्टीच्या दिवशी बाहेर गेल्यावर आपण आपल्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत पाणीपुरी, वडापाव, पिझ्झा, बर्गर, शेवपुरी, पावभाजी असे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आवडीने खातो. पण हे पदार्थ कोठे बनवले जातात, कोणत्या ठिकाणी विक्रीस नेले जातात, ठेवले असतात, आपण हे पदार्थ देणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ होते का, यासाठी कोणते पाणी वापरले होते, या सर्वांचा आपण वापर करतो का, या सर्व बाबींची तुमच्या विज्ञान शिक्षकासोबत चर्चा करायची आहे. म्हणजे जे काही फूड स्टॉल्स वगैरे असतील म्हणा किंवा काही वेंडर्स वगैरे असेल तर ते कशा पद्धतीने खाद्यपदार्थांची विक्री करतात, तेथील स्वच्छतेकडे लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. या ठिकाणी बघा हे खाद्यपदार्थ कसे दिसत आहेत. वडापाव म्हणा, त्यासोबत जे काही चाटपुरी म्हणा, असे काही पदार्थ वगैरे आहेत, हे पदार्थ छायाचित्रात दिसतात, हे बघून घ्या. पदार्थ आपलं चांगल्या पद्धतीने त्याचे संगोपन असणे किंवा माहिती असणे हे गरजेचे आहे. पुढं काय दिलं आहे बघा. चित्रातील कोणती फळे खाण्यायोग्य वाटतात का? आता या ठिकाणी जी काही आंबा असेल किंवा द्राक्षे असतील, केळी असेल, सफरचंद असेल, ही विविध फळे दिसत आहेत. तर यातील सफरचंद म्हणा, तर हे सफरचंद चांगले जे आहे तर ते चांगलं फळ खाणं हे खूप गरजेचं आहे. जर समजा काळं पडलं असेल किंवा जर समजा त्यातील काही प्रक्रिया म्हणा किंवा किडला असेल तर ते असे पदार्थ आपण खायचे नाहीत. रिप झाले असेल तर ते खायचे नाही आहेत. पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे. फळांचा रंग काळपट होणे, चव बदलणे, मांसाला आंबट वास येणे, शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारचे बदल अन्नपदार्थात घडतात. हे सर्व बदल अंततः घटकामुळेच होतात. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते. जसे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लयुक्त असतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ती बिघडतात. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्म जीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते. आता या ठिकाणी जी काही माहिती सांगितली ही थोडीशी खरोखर मनापासून वाचणे हे खूप गरजेचं आहे. काय सांगितले बघा. फळांचा रंग काळपट होणे. जर समजा काही फळं जर समजा काळपट पडत असतात म्हणजे त्यांचा काही कालावधी पुढे जात असतो, पिकल्यानंतर सुद्धा काळपट पडत असतात, तर रंग काळपट होणे. चव बदलणे म्हणजे जर समजा तुरट लागत असेल, चव बदलणे, मांसाला आंबट वास वगैरे येणे किंवा शेंगदाणे खवट लागणे म्हणजे काही तुरट लागणे म्हणा किंवा खवखवल्यासारखं खाल्ल्यानंतर जाणवणे, अशा प्रकारचे बदल अन्नपदार्थामध्ये बिघाड घडवत असतात. हे सर्व बदल अंतःस्थ घटकामुळेच होतात. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोहोचते. बघा शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोहोचते. जसे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लयुक्त असतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते. म्हणजेच शेतात अन्नपदार्थ तयार होत असताना त्याची कोणकोणत्या इजा होत असतात हे सांगितले आहे. म्हणजे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लयुक्त असतात. या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यातून आपण थोडंसं लांब राहणं हे देखील गरजेचं आहे. थोडंसं पुढं जाऊन आपण बघूया. या ठिकाणी अन्न नासाडी. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारचे अन्नधान्ये, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये अगोदर जे काही स्वातंत्र्य म्हणा किंवा स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळामध्ये
अन्नधान्य यांची उत्पन्नाची मात्रा ही खूप कमी होती. परंतु हरित क्रांतीनंतर म्हणा किंवा शेतीमध्ये जे काही संशोधन केलं त्या संशोधन केल्यामुळं भरपूर वाढ झाली. आता जर समजा पंजाबचं उदाहरण घेतलं तर पंजाब या राज्याला गव्हाचे कोठा तर आता या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा स्पष्टीकरण देतो. बघा, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारचे अन्नधान्य, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे. असे जरी असले तरी आजही आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय झोपी जातात. त्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी अन्न वाया जाते ते टाळणे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे म्हटले आहे. आता ज्या ठिकाणी ही माहिती सांगितली आहे की विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारची अन्नधान्य, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे. म्हणजे विज्ञानाचा जसा उगम होत जातो किंवा जसजसं वाढ होत जाते विज्ञानाच्या शृंखलेमध्ये, तशा पद्धतीने अन्नधान्याच्या या पद्धतीमध्ये किंवा अन्नधान्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे किंवा प्रचंड आघाडी घेतली आहे. असे जरी असले तरी आजही आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय झोपी जातात. त्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही. म्हणजे इतकी तफावत देखील आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत असते. अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी अन्न वाया जाते ते टाळणे आपले प्रथम कर्तव्य आहे. म्हणजे एकीकडं भूकबळीची अवस्था म्हणा किंवा भूक परिणामाची ही अवस्था व दुसरीकडं जी काही अन्न नासाडी म्हणतोय, तर ह्या दोघी गोष्टी आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे व त्याच्यातून आपला मार्ग काढायचा आहे, असं या ठिकाणी सांगितले आहे. खाली थोडंसं बघा, संख्यात्मक अन्न नासाडी म्हणजे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, म्हणजे एक संख्याशास्त्र म्हणा किंवा स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसच्याद्वारे आपल्याला संख्यात्मक अन्न नासाडीच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली आहे. चुकीच्या पद्धतीने शेती करणे, उदाहरणार्थ मुठीने पेरणे, अव्यवस्थित मळणी करणे, अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर करणे, तसेच पंगतीसारख्या पारंपरिक जीवन पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने सुद्धा अन्न वाया जाते. यामुळे संख्यात्मकरित्या अन्न नासाडी होते, कारण वाया गेलेले अन्न इतरांना देता आले असते. आता ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी थोडंसं बघायचं आहे लक्ष देऊन. काय सांगितलेले आहे, चुकीच्या पद्धतीने शेती करणे, उदाहरणार्थ मुठीने पेरणे. काही वेळेला मुठीने पेरतात परंतु त्यावेळेला योग्य ते बी त्या ठिकाणी न जाता दुसरेच जास्तीचे बी त्या ठिकाणी पेरले जाते. अव्यवस्थित मळणी करणे, म्हणजे ज्याला मळणी वगैरे करत असतो तर त्या मळणी करत असताना सुद्धा व्यवस्थित न झाल्यामुळे सुद्धा काही बी म्हणा किंवा काही अन्नधान्य वगैरे काय होतात त्या ठिकाणी जमिनीत पुरले जातात, तसेच ते सडले जातात. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं योग्य ती मळणी होत नाही असं सांगितलं आहे. अयोग्य साठवण, ओलसर ठिकाणी साठवण करणे, याच्यामुळे सुद्धा अन्न नासाडी होते. वितरणाच्या चुकीच्या पद्धतीचा वापर करणे, म्हणजे गोडाऊन्स वगैरे जर समजा चुकीच्या पद्धतीने असेल तर. तसेच पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने, म्हणजे मोठमोठ्या पंक्ती वगैरे असतील तर त्या ठिकाणी विनाकारण जर समजा आग्रह करणे व आग्रह केल्यानंतर एखाद्या व्यक्ती जर समजा भूक नसेल तर जास्तीचं जर समजा अन्न असेल तर तो सोडून देतो ताटामध्ये. अशी काही स्वाभाविक काही घटना वगैरे घडत असतात. म्हणून अनावश्यक पंक्तीच्या वेळेला आग्रह करायचं नाही असं सांगितले आहे. यामुळे संख्यात्मकरित्या अन्न नासाडी होते, कारण वाया गेले अन्न इतरांना देता आले असते. म्हणजेच आपल्याला त्याचा अन्नाचा चांगल्यातला चांगला उपयोग आपल्याला करायचा आहे, वाया घालवायचं नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. थोडंसं आता पुढच्या पानावर 36 नंबरवर जाऊया आपण. गुणात्मक अन्न नासाडीच्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली आहे. ही थोडीशी माहिती आपण बघायची आहे. गुणात्मक अन्न नासाडी, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, तसेच द्राक्षे, आंबे यांची अयोग्य हाताळणी इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या बाबी खूप तसं बघायला गेलं तर मनात लक्ष देऊन ऐकणे खूप गरजेचं आहे. गुणात्मक अन्न नासाडी, अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, तसेच द्राक्षे, आंबे
आंबे यांची अयोग्य हाताळणी इत्यादी गोष्टीच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात. आता मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी मी माहिती ती काढून देऊ शकतो. गुणात्मक अन्न नासाडी क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. अन्नरक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे. बघा, अन्नरक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे. परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे. परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे म्हणजे काय, ॲसिड्स म्हणा किंवा सायट्रिक्स आम्ल म्हणा किंवा इतर काही बाबी वगैरे असतील तर ह्याच्यापासून आपल्याला काय करायला पाहिजे, अतिरेकी वापरापासून आपल्याला टाळायला पाहिजे. त्याच्यात अति अन्न शिजवणे. जर समजा खीर असेल, जर समजा आपण खीर भरपूर जर शिजवली तर ती खीर खाण्यायोग्य राहत नाही, ही बाब देखील लक्षात ठेवायची आहे. भाज्या चिरून नंतर धुणे. म्हणजे ते जर समजा भाज्या चिरून नंतर धुतल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये जे काही चांगले सत्व वगैरे असतील तर ते सत्व काय करतात, नाहीसे होतात. अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे. म्हणजे बघा, अन्न तयार करून होऊन ते ग्राहकापर्यंत होणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे. म्हणजेच काही ठिकाणी जर समजा काही डबा सिस्टीम्स वगैरे द्यायचे असतील किंवा डबेवाल्यांची जी काही युनियन किंवा संघटना वगैरे असतात बघा, हे तुम्हाला माहीत असेल, तर त्या पद्धतीनं आपल्याला ते अंदाज जर चुकला तर आपल्याला ते अन्न वाया जातं असं म्हटलेलं आहे. पुढं बघा, द्राक्षे म्हणजे ग्रेप्स आपण त्याला म्हणतो. द्राक्षे, आंबे यांची अयोग्य हाताळणी इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात. जर समजा आंबे, द्राक्षे हे अयोग्य पद्धतीने जर समजा हाताळला तर अन्नाच्या गुणात्मक नासाडीला ते काय होतात, कारणीभूत ठरतात असं या ठिकाणी सांगितलं आहे. पुढं त्या ठिकाणी थोडंसं बघा, या ठिकाणी अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यांसाठी तुमची भूमिका काय असेल असं म्हटलेलं आहे. अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यांसाठी तुमची भूमिका काय असेल, म्हणजे विच प्रिकॉशन्स यू हॅव टू टेक्स व्हेन द फूड्स वेअर नॉट वेस्टेड्स. which precautions you have to take, which alertness you have to consider at your minds. म्हणजे काय काय आपल्याला करायला पाहिजे, आपल्या लक्षात पाहिजे, ध्यानात पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं आहे. हे थोडंसं बघा. आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे. जितकं आपल्याला भूक आहे, जितकं लागणार आहे तितकंच ताटामध्ये अन्न आपण वाढून घ्यायचं आहे. अन्न जास्त वेळ शिजवू नका. आपल्याला जेवढं शिजतं तितकंपर्यंत आपण काय करायचं, अन्न शिजवायचं आहे. शिल्लक अन्न टाकून देऊ नका. योग्य पद्धतीने ते अन्न पुन्हा वापरा. बघा, शिल्लक अन्न टाकून देऊ नका. जास्तीचं जर समजा अन्न असेल तर ते टाकून देऊ नका. कुठल्या तरी एका गरीब व्यक्तीला ते द्या. योग्य पद्धतीने ते पुन्हा वापरा. योग्य पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे. आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा. बघा, आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करायची आहे. नको असताना सुद्धा आपण जास्तीचं आपण खरेदी करायचं नाही. अधिक खरेदीचा मोह आपण काय करायचा, टाळायचा आहे. अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. उदाहरणार्थ फळे, भाज्या, दूध इत्यादी. याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण थोडीशी लक्षात ठेवायची आहे. अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करायची आहे. फळे, भाज्या, दूध यांची आपण फ्रोजन पद्धतीने आपण जर समजा साठवणूक केली तर ते चांगल्या पद्धतीने टिकू शकतात असं म्हटलेलं आहे. हवाबंद डबे, बाटल्यामधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घ्या व त्यासारखे पूर्वीच हे पदार्थ वापरा. म्हणजे एक्सपायर डेट्स म्हणा किंवा जॅम्स असतील, बॉटल्स पिण्याचे असतील किंवा व्हिनेगर्स म्हणा किंवा लोणचे म्हणा किंवा सॉस वगैरे आपण जे काही खातो तर त्याच्यातील मॅन्युफॅक्चरिंग डेट जे असेल तर त्या मॅन्युफॅक्चरिंग डेटच्या पुढं खालच्या बाजूला एक्सपायरी डेटसुद्धा असते. तर त्या एक्सपायरी डेटच्या पुढं ती वस्तू किंवा तो बॉटल्स आपण घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. हवाबंद डबे, बाटल्यामधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख बघायची आहे. ती तारीख बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कळू शकतं की कशा पद्धतीनं त्याचा वापर नाही किंवा तारीख वगैरे आहे हे आपण बघायचं आहे. पुढं बघा, 7वं काय म्हटलं आहे, ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवा. ताटात घेतलेले सर्व पदार्थ काय करायचे, आपण संपवायचे आहेत. ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवायचे म्हणजेच का, तर त्या ठिकाणी ते जास्तीचे वाया जाऊ द्यायची नाहीत अशा पद्धतीची काळजी किंवा अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिली आहे. अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी तुमची भूमिका काय असेल या संदर्भातली ही सर्व माहिती या ठिकाणी तुमच्यासमोर सांगितली आहे. याचं वाचन भरपूर करायचं आहे. मगाशीपासून मी सांगितलं गुणात्मक दर्जा किंवा संख्यात्मक दर्जा या संदर्भातली ही माहिती जर समजा आपण वाचली, लक्षात घेतली तर आपल्याला अन्न नासाडीपासून आपण काही गोष्टी आपण शिकू शकतो. म्हणजे अन्न नासाडी आपल्या हातून होणार नाही व आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, आपले पालक असतील तर त्यांनासुद्धा आपण सांगू शकतो. ठीक आहे. थोडक्यात याच ठिकाणी थोडंसं पुढं जाऊन बघूया.
लग्न समारंभात अक्षता म्हणून वापरण्यात येणारे तांदूळ व अन्नपदार्थांचा अपयोग कसा टाळता येईल. आता ही खरोखर तशी बघायला गेलं तर विचारात घेण्यायोग्य बाब आहे. लग्न समारंभात जर समजा तांदूळ जर समजा टाकत असेल तर नंतर काय होतं, कार्यक्रम झाल्यानंतर ते पुन्हा सगळं घेतात व पुन्हा ते कचरा पेटीमध्ये टाकून देतात. परंतु तसं केल्यामुळं काय होतं, ते सगळ्याचा वापर योग्य झाला नाही. म्हणजे त्याचा ते काय झालं तर आपल्याला ते वापरण्यायोग्य झालं नाही. परंतु तेच जर आपण फुलांच्या पाकळ्या जर समजा टाकल्या तर आणि 4 व्यक्तींना जर समजा अक्षता टाकायला दिल्या तरीसुद्धा आपला तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. व उरलेले तांदूळ जर असेल, भुकेले जर समजा कोण असेल तर त्याला आपण देऊन आपण आपलं पुण्यकर्म आपण करू शकतो. ही बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे लग्न समारंभामध्ये अक्षता म्हणून वापरण्यात येणारे तांदूळ हे आपण अशा पद्धतीने त्याचा अपयोग कसा टाळू शकतो, हे आपण अशा पद्धतीने टाळू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढं बघा, जागतिक अन्न सुरक्षा दिन. जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या संदर्भामध्ये 16 ऑक्टोबर अन्न सुरक्षा करणे व अन्न नासाडी करणे ह्या संदर्भात अवेअरनेस असणे किंवा ह्या बाबी लक्षात आणून देण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिन हा लक्षात घेतलेला आहे किंवा ह्या बाबी लक्षात ठेवलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढं बघा, अन्न साठवण व सुरक्षा, फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली आहे. ही देखील थोडंसं बघायचं आहे आपण. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे अशा अन्नपदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या पद्धतींची माहिती आपण मागील इयत्तेत घेतली आहे. या विविध पद्धतीमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि ते खराब होत नाहीत. अशा पद्धतीने अन्न साठवण व सुरक्षा ही बाबी ही माहिती आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायची आहे. अन्नरक्षण व परिरक्षण या संदर्भामध्ये ही माहिती दिली आहे, हे थोडंसं आपण बघायचं आहे. वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्नरक्षण होय. ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे. ही संपूर्ण माहिती आपण वाचायची आहे, लक्षात घ्यायची आहे. लक्षात घेत असताना आपण या संदर्भातील जे काही बारकावे असेल हे देखील आपण टिपणं काढायचे आहेत. आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. या ठिकाणी 3 प्रश्न पुन्हा दिले आहेत. हे 3 प्रश्न आपण बघायचे आहेत. स्वाध्यायामध्ये बघा, पहिला दिलेला आहे, अन्न नासाडी होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना घेणे गरजेचे आहे. बघा, अन्न नासाडी होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना घेणे गरजेचे आहे. दुसरं बघा, गुणात्मक अन्न नासाडीबद्दल माहिती द्यायची आहे. गुणात्मक अन्न नासाडीबद्दल माहिती द्यायची आहे म्हणजे नेमकं काय, याच्या संदर्भात माहिती लिहू शकता. तिसरं बघा, जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो या संदर्भातील आपण माहिती द्यायची आहे. आपण टिपणं काढायची आहेत, वाचन करायचं आहे भरपूर. ज्याला शाळा चालू होईल त्याला स्वाध्याय, वर्गवह्या किंवा सेतू अभ्यासक्रमाची चाचणी वगैरे मी सोडवून घेणार आहेत. पुन्हा आपण भरपूर वाचन करून या अभ्यासामध्ये आपण यायचं आहे. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.